हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसं काय? तर मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निघालोय. तर उद्घाटन जे आपलं लाईटचं डीपी असतो का नाही, या लाईटच्या डीपीचं उद्घाटन आहे. हा लाईटचा डीपी का नाही अतुल पवार यांनी बसवलेला आहे. तर ह्यांची निवडणूक होऊन आता तुम्हाला सांगतो बरंच काही महिने झाले. तर जी कामं रखडलेली होती तर ती कामं आता त्याने करून दिलेली आहे ते. तर मला एका मित्राचा कॉल आला होता, तिथं आता अतुल पवार येणार आहेत आणि उद्घाटनासाठी ये म्हणून. आणि मग आता निघालोय मी. तर तुम्हाला सांगतो आता दुसरी गोष्ट, नेता असावा तर असा ह्या अतुल पवारसारखा का असावा? तर दिलेल्या वचनाला जागणारा नेता असावा. तुम्हाला सांगतो ह्या माणसाकडं खोटं नाटक कुठलंच काही चालत नाही. पहिल्यापासून मी ह्या माणसाला बघत आलो. जसं निवडणूक झाली ह्या जिल्हा परिषदची, तर जिल्हा परिषदची निवडणूक होण्याच्या अगोदरपासून तुम्हाला सांगतो यांचं काम चालू होतं. ज्या माणसांचं काम आहे त्यांचं काम 2 दिवसात होणार आहे ना, तर त्यांना सांगणार की 2च दिवसात काम होते. ज्या माणसाच्या कामाला 10 दिवस लागतील किंवा 15 दिवस लागतील त्याला तेवढाच टाईम सांगणार. तर असं व्यक्तिमत्व असावं. नाहीतर उगाच तुम्हाला सांगतो तुझं आता काम करतो, थोड्या वेळानं करतो, मग करतो, मोबाईल स्विच ऑफ करून ठेव. आणि एकदा का निवडून आला का तुम्हाला सांगतो पुन्हा त्या गावाकडे जाणारच नाही, पुन्हा 5 वर्षांनाच येणार. तर ह्यातला काही असा माणूस नाही. तर आता मी निघालो त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला. तर मी आता त्यांच्याच गाडीमध्ये जाणार आहे. आता तुम्हाला सांगतो ही आमची गाडी काय आम्ही नेत नाही. तर आमच्यातली बरीच मंडळी आणि आमच्यातली बरीच मुलं कार्यकर्ते तिथं उपस्थित आहेत. तर तुम्हाला तिथला कार्यक्रम कसा होतोय हे दाखवतो. चला जाऊया आपण. मित्रांनो, आता मी देवळे गावात आहे. तर ज्यांचं जे डीपी बसून दिलेलं आहे त्यांनी हलग्या वगैरे सांगितलेलं आहे. हलदा एवढी तर आता मालक आलेला आहे. तर आता मित्रांनो मारुतीच्या दर्शनासाठी अतुल मालक निघालेले आहेत. तर बऱ्याच दिवसातून हे दर्शन होते. तर हलगीचा लावलेला आहे. तर ही देवळगावात खूप जागरूक रामदास स्वामींच्या हातची स्थापना झाली आहे. दर्शन मस्त झालेलं आहे मित्रांनो. ज्या डिपोचं उद्घाटन आहे तिकडं आता आम्ही त्यांच्याच गाडीमध्ये बसून निघालोय. तर बघा चला कसं त्यांचं उद्घाटन होत आहे, काय त्यांनी तयारी केली बघू. मित्रांनो, मी एक विशेष सांगतो तुम्हाला की असं काम प्रामाणिकपणे मी अजूनपर्यंत तरी कोणी केलेलं असं बघितलं नाही. इथला कार्यक्रम मित्रांनो आता आटपून घेतोय बरं का. तर अजून पुढे सुद्धा जायचं आहे.
तर मित्रांनो डीपी पण त्यांनीच बसवून द्यायचा, खटका पण त्यांनीच मारायचा, चालू पण त्यांनीच करून द्यायचा, असं मी पहिल्यांदाच बघतोय. तर खूप चांगला प्रतिसाद आहे त्यांच्या कामाला आणि भरघोष मताने त्यांना आम्ही निवडून दिलेला आहे. तर त्यांनी आमच्या मताची जाण राखली, त्याच्याबद्दल खूप खूप अतुल मालक धन्यवाद तुमचं. तर आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो मालक गाडीत बसले तरी सुद्धा त्यांचं नियोजन चालू होतं. कोणतं काम कधी होतं आणि कोणतं कधी होणार हे त्यांचं नियोजन चालूच होतं. तर आता आम्ही त्या लोकेशनला पोहोचलो आणि फटाक्या वगैरे त्यांनी लावल्या होत्या आणि ती तर चालूच होती पहिल्यापासून. मी आणि अतुल मालक सर्वांच्या पुढे होतो आणि आमच्या पाठीमागं बरीच काही मंडळी गेलेली होती. तर आता हा दुसरा डीपी आहे. तर हा एरिया सावेत गावामध्ये येतोय. तर ह्या डीपीचा आता अतुल मालक पवार यांच्या हातचे उद्घाटन होते आणि हा डीपी सुद्धा चालू करून देण्यात येते. तर मित्रांनो माणसं जोडावी तर अतुल मालक पवार सारखे. एखाद्या लहान मुलाला जरी विचारलं तरी सुद्धा अतुल मालक यांचा नंबर लहान मुलगा सुद्धा सांगतोय. 7 ते 8 वर्षांच्या मुलाला विचारलं तरी सुद्धा अतुल मालक कोण आहे विचारलं तर लगेच सांगतील मुलं. असे आमचे अतुल मालक आणि खूप छान काम केलेलं आहे. तर आता मला सांगा मित्रांनो, तुमच्या जिल्हा परिषदमधून तुम्ही असे तुमचे उमेदवार काम करतात का हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठल्या जिल्हा परिषदमधनं हे व्हिडिओ बघताय हे सुद्धा मला नक्की सांगा. चला धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. आणि अतुल मालक पवार यांचं तुम्हाला काम कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या भागातलं